वंदे मातरम. वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक या संकल्पनेसंदर्भात सत्ताधारी पक्षाची भूमिका काय आहे हे सांगणारा व्हिडिओ उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या पार्ट 2 च्या माध्यमातून आपण विरोधकांना या विधेयकाला विरोधी पक्षांकडून होत असलेल्या विरोधाची बाजू समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्विरियस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, यापुढे देशामध्ये याच विषयावर चर्चा होणार आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक या संकल्पनेने विरोधी पक्षांचा सर्वात मोठा आक्षेप असा आहे की जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतात तेव्हा राष्ट्रीय मुद्दे, उदाहरणार्थ सीमा सुरक्षा, परराष्ट्र धोरण असे पुढे येतात. स्थानिक किंवा प्रादेशिक प्रश्नांवर, उदाहरणार्थ पाणी प्रश्न, स्थानिक बेरोजगारी, शेती, दुष्काळ हे बाजूला पडतात. यामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होण्याची भीती निर्माण होते असं त्यांना वाटतंय. हे विधेयक अंमलात आलं तर संघराज्य संरचना जी आहे आपली त्याला धोका निर्माण होऊ शकतो. कारण भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र आणि राज्य सरकारे स्वतंत्र आहे. जर एखाद्या राज्यात सरकार 5 वर्षांपूर्वीच कोसळले, उदाहरणार्थ बहुमत गमावल्यामुळे, तर तेथे पुन्हा निवडणुका कधी होणार? अशा वेळी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, जे राज्याच्या स्वायत्ततेच्या विरोधात असेल असं विरोधकांचं म्हणणं आहे. नॅशनल वेव्ह किंवा लाटेचा फायदा अनेक वेळा झालेला आहे. आणि एका अभ्यासानुसार, म्हणजे एक इन्स्टिट्यूट आहे IDFC, त्यांच्या अहवालात असं म्हटलंय, जेव्हा निवडणुका एकत्र होतात तेव्हा सुमारे 70% मतदार एकाच पक्षाला केंद्र आणि राज्यासाठी मतदान करण्याची शक्यता जास्त असते. याचा फायदा कोणाला होतो? अर्थातच मोठ्या राजकीय पक्षांना. आणि छोटे पक्ष जे आहेत ते स्पर्धेतनं बाहेर फेकले जाऊ शकतात. विरोधकांच्या मते दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका होत असल्याने जे राज्यकर्ते ते जनतेला उत्तरदायी राहतात. निवडणुका दर 5 वर्षातून एकदाच झाल्या तर नेत्यांचा जनतेशी असलेला संपर्क तुटण्याची आणि हुकुमशाही प्रवृत्ती वाढण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता आपल्या विरोधकांना वाटते. अजून एक घटनात्मक आणि तांत्रिक पेच या संकल्पना राबवण्यासाठी निर्माण होऊ शकतो. राज्यघटनेतील किमान 5 कलमांमध्ये त्यासाठी दुरुस्ती करावी लागणार आहे. विधानसभांचा कार्यकाळ कमी करणे किंवा वाढवणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असेल असं विरोधकांचं म्हणणं आहे. तसंच सर्व राज्यांना तयार करणं हे फार मोठं राजकीय आव्हान आहे. सर्व देशामध्ये जाऊन चर्चा करावी लागेल, बोलावं लागेल. आणि EVM जो आहे त्याच्या खर्चाचा मुद्दा, सरकार खर्चात बचतीचा दावा करतोय, मात्र विरोधकांच्या मते एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी दुप्पट EVM आणि VVPAT मशीन खरेदी करावे लागतील, ज्यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च होईल. तसेच दर 5 वर्षांनी या मशीन बदलाव्या लागतील. त्यामुळे मूळ बचतीचा हेतू साध्य होणार, पटणारा मुद्दा आहे. थोडक्यात सांगायचे तर विरोधी पक्षांना वाटते की ही संकल्पना आपल्या विविधतेत एकता असलेल्या भारताच्या राजकीय रचनेला एकांगी बनवू शकते आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात आणू शकते. या विषयावर आपण मंथन सुरू केलंय मित्रांनो. एक तुम्हाला रेफरन्स देतो. 1951-52 पहिली निवडणूक जी झाली आपल्या देशात, तेव्हापासून तर 1967 पर्यंत भारतात निवडणुका एकत्र होत होत्या. पण त्यानंतर ही साखळी तुटली. ही साखळी का तुटली आणि निवडणुका वेगवेगळ्या का होऊ लागल्या याविषयी आपण पुढील भागात तपशिलासह चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.